जन्म दाखल्यासाठी बनावट सह्या करून तहसीलदारांच्या नावाने बोगस आदेश तयार करणाऱ्या 43 लोकांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून एलसीबीच्या माध्यमातून तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी दिली. या गुन्ह्यातील धागेदोरे कोणाकोणापर्यंत पोहोचतात याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. याबाबत डीवायएसपी संदीप गावित काय म्हणाले बघूया. त्यामध्ये बनावट दस्तावेज, जन्ममृत्यू दाखला, प्रमाणपत्र सादर झाले. त्याच्यामध्ये बांगलादेशी असल्याचे होते. नेमका हे काय प्रकरण आहे? जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 129/2025 ANS 318/4 336/2 3 338 340/2 35 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामधील जे फिर्यादी आहेत ते नवीन चंद्र भावसार, नायब तहसीलदार जळगाव आहे. त्यांनी तक्रार दिली की 1 वर्षाच्या आत ज्यांनी महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू नोंदणी केलेली नसेल तर त्याच्यासाठी तहसीलदारांचे आदेश त्यांची चौकशी आवश्यक असते. तर 43 अर्जदार व त्यांचे साथीदार यांनी तहसीलदारांच्या बनावट सहीचे आदेश करून ती महानगरपालिका येथे जमा केले. त्या अनुषंगाने त्यांच्या चौकशीमध्ये या गोष्टी निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला येऊन सदरची तक्रार दाखल केलेली आहे. सदरचा गुन्हा हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग